सर, माझ्या निवृत्तीला आता काही काळ उरला आहे. माझ्या EPF खात्यात माझ्याकडे चांगली रक्कम आहे. निवृत्तीपूर्वी मी त्याचा चांगला उपयोग कसा करू शकतो? सिन्हा साहेब, EPF योजनेच्या पॅरा 68NN आणि 68NNN मध्ये फक्त तुमच्यासारख्या सदस्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर, ते कसे? पॅरा 68NN अंतर्गत EPF योजनेचे सदस्य 54 वर्षे वय पूर्ण केल्यावर किंवा निवृत्तीच्या 1 वर्ष आधी जे नंतर असेल ते त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 90% रक्कम काढू शकतात. हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा सदस्याचे वय 57 वर्ष आहे आणि त्याच्या कंपनीतील निवृत्तीचे वय 58 वर्ष आहे आणि त्याच्या खात्यात 10 लाख रुपये जमा आहेत, तर तो आता त्याच्या EPF खात्यातून 9 लाख रुपयांपर्यंत काढू शकतो. म्हणजेच त्याला हवे असल्यास तो 9 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम काढू शकतो. ही रक्कम तो त्याच्या इच्छेनुसार वापरू शकतो. त्याला पैसे काढण्यासाठी कोणतेही कारण देण्याची आवश्यकता नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र किंवा उपभोग प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. सेवानिवृत्तीपूर्व पैसे काढण्याबाबत आणखी एक तरतूद EPF योजनेच्या पॅरा 68NNN मध्ये आहे. या अंतर्गत योजनेचा सदस्य वयाची 55 वर्षे पूर्ण केल्यानंतर कधीही LIC वरिष्ठ पेन्शन विमा योजनेसाठी त्याच्या EPF खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेच्या 90% रक्कम काढू शकतो. मित्रांनो, दोन्ही ऍडव्हान्सचे आंशिक पैसे काढण्यासाठी तुम्हाला इतर ऍडव्हान्स प्रमाणेच फॉर्म 31 भरावा लागेल. तुम्ही EPFO वेबसाईट www.epfindia.gov.in च्या सदस्य पोर्टलवर लॉग इन करून फॉर्म भरू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये उमंग ऍप डाउनलोड करूनही तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तुम्ही UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर टाका आणि गेट OTP वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा. तुमचा खाते डॅशबोर्ड येथे दिसेल. यामध्ये खालील KYC तपशिलावर जा आणि तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, पॅन क्रमांक, तुमच्या बँकचा IFSC कोड, बँकेचे नाव आणि पत्ता देखील दिसेल. आता पुढे जा आणि क्लेम फॉर्मचा पर्याय निवडा. तुमच्या आधार कार्ड मध्ये असलेला पत्ता भरा. फॉर्म 31 निवडा आणि उद्देश निवडा. इच्छित रक्कम भरा. तुमचे नाव आणि IFSC कोड असलेल्या तुमच्या बँक चेकची स्पष्ट प्रत अपलोड करा आणि सबमिट करा. परंतु जर तुम्हाला LIC वरिष्ठ पेन्शन विमा योजनेसाठी आगाऊ रक्कम घ्यायची असेल तर तुम्हाला EPF वेबसाईट वरून फॉर्म 31 डाउनलोड करावा लागेल आणि तो भरल्यानंतर तो संबंधित EPF कार्यालयात जमा करावा लागेल. म्हणजेच हा फॉर्म ऑनलाईन भरता येणार नाही. तुम्ही दीर्घ सेवा कालावधीनंतर निवृत्त होत आहात. EPFO तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. तुम्हाला दावा फॉर्म भरण्यात किंवा सबमिट करण्यात काही अडचण आल्यास तुम्ही आमच्या कार्यालयात जाऊन मदत मिळवू शकता. कृपया तुमचा UAN, पासवर्ड, OTP, बँक किंवा आधार तपशील कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका. माहितीमध्ये सुरक्षितता असते.